Today we see problem number 4 on spring design. See here, a helical compression spring carries a load of 500 Newton with a deflection 25 mm. The spring index may be taken as 8. Assume permissible shear stress 350 megapascal. Modulus of rigidity 84 kilonewton per mm square. Walls factor as 4c minus 1 divided by 4c minus 4 plus 0.615 divided by c. Find number of active turns of spring. आपल्याला इथं काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे? नंबर ऑफ ऍक्टिव्ह टर्न्स, दॅट इज स्मॉल एन. बघा आता प्रॉब्लेम मध्ये काय काय डाटा दिला. आपल्याला पहिल्यांदा काय दिलं त्यांनी? लोड दिला, दॅट इज कॅपिटल डब्ल्यू. डब्ल्यू इज गिवन 500 न्यूटन. त्यानंतर डिफ्लेक्शन दिलं, डेल इज इक्वल टू 25 mm. त्यानंतर स्प्रिंग इंडेक्स दिला, स्प्रिंग इंडेक्स सी. व्हॉट इज अ सी? इज इक्वल टू कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी इज इक्वल टू 8. स्प्रिंग इंडेक्स आपल्याला किती दिला? 8 दिला. त्यानंतर टाव इज इक्वल टू 350 मेगापास्कल. टाव इज इक्वल टू 350 मेगापास्कल म्हणजेच काय? 350 न्यूटन पर mm स्क्वेअर. त्याच्यानंतर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी कॅपिटल जी इज इक्वल टू 84 किलो न्यूटन पर mm स्क्वेअर म्हणजे 84 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm स्क्वेअर. ओके, दिस इज अ गिवन डाटा. आता आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय फाइंड आउट करायचंय? नंबर ऑफ ऍक्टिव्ह टर्न्स एन फाइंड आउट करायचं. आपण एन कसं फाइंड आउट करू शकतो मित्रांनो? युजिंग दिस फॉर्म्युला. कॉम्प्रेशन ऑफ स्प्रिंग डेल इज इक्वल टू K इंटू 8WC³ डिवायडेड बाय G इंटू D इंटू N. पण या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय काय माहित नाही? स्मॉल डी माहित नाही, स्मॉल डी माहित नाही. आपल्याला स्मॉल डी फाइंड आउट करावं लागेल. डब्ल्यू माहित आहे, सी माहित आहे, के आपण फाइंड आउट करू शकतो. पण डी आता आपल्याला फाइंड आउट करावं लागेल, डी आणि के. मग डी कसं फाइंड आउट करतो? तर डी फाइंड आउट करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरणार. टाव, टाव इज इक्वल टू मॅक्झिमम शेअर स्ट्रेस. टाव इज इक्वल टू के इंटू डब्ल्यू 8WC डिवायडेड बाय पाय डी स्क्वेअर. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय काय माहित नाही मित्रांनो? के आणि डी. आलं का लक्षात? आता के कसं फाइंड आउट करणार? आपल्याला वॉल स्ट्रेस फॅक्टरचा फॉर्म्युला दिलाय त्यांनी. हा के इज इक्वल टू लिहिला आपण 4c minus 1 divided by 4c minus 4 plus 0.615 divided by c. What is c? C is the spring index given in the data 8. Keep the value of spring index. Spring index च्या किमती ठेवा. 4 into 8 minus 1 divided by 4 into 8 minus 4 plus 0.615 divided by 8. जर आपण हा कॅल्क्युलेशन केलो तर के ची किंमत काय मिळेल मित्रांनो? 1.18. आलं का लक्षात? आता ह्याच्यामध्ये आपण काय सगळ्या किमती ठेवणार. टाव माहित आहे, के माहित आहे, आता फाइंड आउट केला आपण. 8W माहित आहे, सी माहित आहे, पाय माहित आहे. वी आर फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ डी. तर या फॉर्म्युल्यामध्ये आपण ह्याच्यात जसच्या तशा किमती इथं ठेवल्या. टावची किंमत ठेवली 350 इज इक्वल टू दिस इज अ वॉल स्ट्रेस फॅक्टर 1.18 इंटू 8 इंटू डब्ल्यू ची किंमत 500 इंटू सी ची किंमत 8 डिवायडेड बाय पाय ची किंमत 3.14 इंटू डी स्क्वेअर. म्हणजे एकच व्हेरिएबल टर्म राहिली ती म्हणजे डी स्क्वेअर. जर हे कॅल्क्युलेशन केलो तर डी इज इक्वल टू काय येईल आपल्याला? 5.87 mm. आणि ही व्हॅल्यू आपल्या स्टँडर्ड टेबल मधून घ्यायची. ती येणार डी इज इक्वल टू 5.893. ती स्टँडर्ड टेबल मधून घ्यायची आपण. आलं का लक्षात? आता डी स्मॉल डी कॅल्क्युलेट केला आपण, स्मॉल डी भेटलं.
के पण फाइंड आउट केलेला आहे ऑलरेडी. आता कॉम्प्रेशन ऑफ स्प्रिंग हा फॉर्म्युला वापरू आणि आपण एन फाइंड आउट करू. कारण का डेलचा फॉर्म्युला आपण माहित आहे काय, डेल इज इक्वल टू के इंटू 8WC क्यूब डॉट एन डिवायडेड बाय जी इंटू डी. जी काय मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, डब्ल्यू इज अ लोड, सी स्प्रिंग इंडेक्स, के वॉल स्ट्रेस फॅक्टर, डी इज डिफ्लेक्शन. सगळ्या व्हॅल्यू माहित आहेत आपल्याला. ठेवा डिफ्लेक्शन आपल्याला 25 mm डाटामध्ये दिलेलं आहे, इज इक्वल टू वॉल स्ट्रेस फॅक्टर 1.18, डब्ल्यू किती दिलं 500, स्प्रिंग इंडेक्स किती आहे 8, डिवायडेड बाय मॉड्युलस ऑफ रिजिडिटी किती आहे 84 इंटू 10⁻³ इंटू स्मॉल डी आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 5.893. आता या फॉर्म्युल्यामध्ये काय राहिली व्हेरिएबल टर्म फक्त एन. जर आपण हे कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला यांची व्हॅल्यू भेटेल 5.12 म्हणजेच 6 टर्न्स. आलं का लक्षात. सो नंबर ऑफ ऍक्टिव्ह टर्न्स इज इक्वल टू 6. दिस इज अवर आन्सर. आर यू गेटिंग. इन दिस वे वी आर फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ एन. याच्यामध्ये काय दोन फॉर्म्युले आपल्याला महत्वाचे वापरले, टाव मॅक्झिमम स्ट्रेस फॅक्टर आणि कॉम्प्रेशन ऑफ स्प्रिंग डिफ्लेक्शन इज इक्वल टू. आलं का लक्षात. वी विल स्टॉप हियर. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.